नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज बघूया. कुठे पावसाची शक्यता आहे, कुठे नाही याची थोडासा अंदाज घेत जाऊया. सगळ्या परिस्थिती पाहायला गेल्या तर नागपूर, अमरावती, चंद्रपूर ह्या भागातून पावसाचे ढग तयार होताना दिसतात आणि इकडे सांगली दक्षिण भागातून सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या भागातून सुद्धा काही अंशी पावसाचे ढग तयार होताना दिसणार आहेत. परत नंदुरबार, नाशिक या पट्ट्यात सुद्धा काही अंशी पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत. 48 तासामध्ये कोणत्या भागात पावसाची शक्यता कितपत जास्त आहे तो भाग बघत जाऊया. प्रथमतः मध्य महाराष्ट्राचा विचार करूया. मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि परत अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर हा जो पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे तो भाग म्हणजे सांगली, सोलापूर आणि सातारा परिसरामध्ये थोड्याशा पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भागातून अहिल्यानगर, नंदुरबार, जळगाव ह्या भागात पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे, परंतु 48 तासानंतर पावसाची शक्यता तिथं वाढणार आहे. आणि नाशिक, नंदुरबारचा पट्टा जो थोडक्यात आहे म्हणजे तो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता थोडीशी बनताना दिसते. इकडे मनमाड, वैजापूर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता जाणवत आहे. साक्री, धुळे, शिरपूर ह्या भागात सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता जाणवत आहे. त्यानंतर नंदुरबार, नाशिक पट्ट्यात थोडीशी पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे. म्हणजे हलक्याची पावसाची शक्यता आहे, जास्त काही नाही. परत कोकण पट्टीचा विचार करायला गेला, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो भाग आहे घाट परिसराचा भाग, ह्या भागात पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची राहणार आहे. थोडीशी कमी पण मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता 48 तासामध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि कोल्हापूर, सांगली ह्या मध्य भागातून सुद्धा चांगला पावसाची शक्यता. तर पाहायला गेलं तर मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हा जो पट्ट्यामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि जास्ती करून सोलापूर साईडला पावसाची शक्यता जरा जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागात पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. नांदेड, परभणी, हिंगोली याही भागात हलक्याची पावसाची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर अकोला, अकोट ह्या भागात पावसाची शक्यता दिसत नाही. विदर्भ पट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया ह्या भागात पावसाची शक्यता आहे आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तिथं दिसत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात सुद्धा पावसाची शक्यता काही अंशी दिसत आहे. गडचिरोली विभागात पावसाची शक्यता जास्त आहे, चंद्रपूरला पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. एकंदरीत पाहता विदर्भ पट्ट्यात थोडीशी पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे. तो भाग म्हणजे गोंदिया, साकोली, भंडाराचा भाग आणि इकडे गडचिरोलीचा भाग या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. मध्यम ते काही अंशी जोरदार पाऊस होण्याची शक्यता त्या भागात दाखवत आहे. गडचिरोलीच्या दक्षिणेच्या बाजूला पावसाची शक्यता कमी आहे. बुलढाणा, चंद्रपूर ह्या भागात पावसाची शक्यता थोडीशी कमी दाखवत आहे. हा झाला 48 तासाचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.